पाना फुटला असेल, पाजर फुटला असेल, तर ते शेवटी भाव आहेत, ते कधी एकत्र येऊ शकतात. तुम्ही एक हाडाचे शिवसैनिक आहात, दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, काय वाटतं तुम्हाला? तसं जर ते आले तर त्यांच्या दृष्टिकोनातून ते चांगलं असू शकतं. आम्हाला काय तशी अडचण त्यांच्याकडनं काय वाटत नाही आहे. पण मी एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही विचारू की बाबा परवा तुम्ही गेला होतात, भेट झाली, काय चर्चा झाली, काय म्हणणं आहे, एवढं आम्ही विचारू शकतो. परंतु त्यांना जर उद्धव ठाकरेंचा जर काय पाना फुटला असेल, पाजर फुटला असेल, तर ते शेवटी भाव आहेत, ते कधी एकत्र येऊ शकतात. खरं तर आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्या दृष्टीनं ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येत आहेत. मागच्या लोकसभेला विधानसभेला आपण बघितलं तर राज ठाकरे हे महायुतीसोबत होते, मात्र आता ते ठाकरेंबरोबर दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत. याचा कुठंतरी फटका बसेल. आता मुंबईतले कोपटाचे बरेचसे नगरसेवक हे शिंदे साहेबांच्या सोबत आलेले आहेत, येत आहेत आणि इनकमिंग चालू आहे. मला काय वाटत नाही का अडचण असेल त्याचे. मुंबई पण महानगरपालिका, कल्याण, डोंबिवली, ठाणे या सगळ्या महानगरपालिका आम्ही युतीच्या माध्यमातून घेऊ. शिवसेना वेगळा लढण्याचा पण त्या ठिकाणी विषय चालू आहे. नीलम गोऱ्हेंनी त्याबाबत विधान केलेलं होतं. एकत्र लढणार का वेगवेगळं लढणार? तसं नाही सांगू शकत. नीलमताई बोला. निलमताई जरी या इकडं निलमताई जरी बोलले असल्या तरी पण शेवटी आमचे वरती नेते आहेत, देवेंद्रजी आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि अजितदादा, ते तिघजण ठरवतील ते आम्ही मान्य करू.